आता आजची चौथी महत्त्वाची बातमी छत्रपती संभाजीनगरमध्ये संभाजीनगरच्या वाळूस परिसरात बजाज कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी अचानक आंदोलन सुरू केलं। कंपनीच्या मुख्य गेटवर ठिय्या मांडण्यात आलेला आहे। पगारवाढ आणि कायमस्वरूपी नोकरीची मागणी या कर्मचाऱ्यांनी केलेली आहे। विशेष म्हणजे या आंदोलनातील सगळे कर्मचारी हे जेनझी आहेत। घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त देखील करण्यात आलेला आहे। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। छत्रपती संभाजीनगरहून मोहसिन शेख आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले आहेत। मोहसिन, काय अधिकची माहिती आहे? सौरभ, वाळूच परिसरातील ही बजाज म्हणजे बजाज मोठी कंपनी आहे, जे बजाज गाड्या बनवल्या जातात त्या इथे बनवल्या जातात आणि हे दृश्य तुम्हाला दाखवतोय। हे सगळे तरुण या ठिकाणी आंदोलनाला बसलेले आहे। प्रशिक्षणार्थ सगळे आहे, तरुण आहे आणि यांना 3 वर्षानंतर डिग्री दिली जाईल असं आश्वासन दिलं होतं, मात्र आता डिग्री मिळत नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे। आपण एक आंदोलन जेनजीचं जंतर मंतरवर बघितलं होतं, आता हे देखील जवळपास यातले बहुतांश विद्यार्थी हे जेनजी आहेत, त्यामुळे हे एक नवीन आंदोलन या ठिकाणी पाहायला मिळतात। हजारो विद्यार्थी आणि हे सगळे ट्रेनिंग कर्मचारी या ठिकाणी आहेत। सकाळपासून कंपनीच्या गेटवर घोषणा, कोणत्याही परिस्थितीत आमच्या मागण्या मान्य करा। काय मागण्या आहे थोडंसं समजून घ्या, काय मागण्या आहे तुमच्या? आम्हाला कन्फर्म झालं पाहिजे, जॉब परमनंट भेटला पाहिजे आणि आम्हाला डिग्रीचं सर्टिफिकेट बी पाहिजे, कारण 3 वर्ष आमची त्यांनी फसवणूक केलेली आहे 3 वर्षापासून। आता काय तुम्ही इथंच थांबणार का? हो, जोपर्यंत निकाल लागणार आहे तोपर्यंत इथंच थांबणार। आपण बघतो की आंदोलनावर हे सगळे विद्यार्थी ठाम आहे। या ठिकाणी आपण बघतो काही राजकीय संघटना देखील पोहोचलेल्या आहेत, त्या देखील आता विद्यार्थ्यांच्या आणि या प्रशिक्षणार्थ तरुणांच्या मागे उभा आहेत। मनसेचे काही पदाधिकारी या ठिकाणी पोहोचलेले आहेत, त्यामुळे हे आंदोलन आता वाढताना पाहायला मिळतात। पोलिसांचा फोर्स देखील वाढवण्यात आला आहे, पथक देखील बोलवण्यात आलेला आहे आणि अजूनही या ठिकाणी घोषणाबाजी आणि सगळ्या गोष्टी सुरू आहे। मात्र कंपनीचे लोक देखील चर्चा करण्यासाठी येताना पाहायला मिळतात, त्यामुळे यावर काही तोडगा निघतो का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र आंदोलनात मोठी गर्दी आणि पोलिसांचा बंदोबस्त पाहायला मिळतो। सौरभ, निश्चितच मोहसिन, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं घेणार आहोत। यावर लक्ष ठेवून असा तुर्तास धन्यवाद।